पंधरा मिनटं झाले आम्हाला इथं येऊन. मॅडमनी चाबी ठेवली होती त्यांच्या पर्समध्ये. इतक्या वेळपासून म्हणतोय चाबी दे चाबी दे, नाही 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 नाही. तर म्हणलं मग आपण जाणार कसं. मग मॅडमला कुठं काहीतरी सुचलं आणि मॅडमनी चाबी काढून दिली. आता आम्ही आलो आहोत नाशिक फाटा मेट्रो स्टेशनला, जे की आमच्या घरापासून थोडं जवळ आहे. आणि काय काय चाबी, हां माझ्या खिशात ठेवून देतो, नाही तर हरवून जाईल ना चाबी. चल चल गाडी आली गाडी आली, ये इकडे. आता आम्ही आलो आहोत नाशिक फाटा मेट्रो स्टेशनला, जे की माझ्या घरापासून थोडं जवळ आहे. आणि इथून आता आम्ही जाणार आहे गावामध्ये. गावामध्ये म्हणजे प्रॉपर जे पुणे सिटी आहे तिथं. आणि जे आता आपण जे रिसेंट बघतोय की धरण साठा जो पुण्याच्या जवळपास आहे तो ऑलमोस्ट भरला आहे. आणि ठिकठिकाणाहून ऑलमोस्ट सगळीकडूनच पाणी सोडण्यात आलेलं आहे, पाण्याचा विसर्ग सुरू केलेला आहे. तर आपण ते बघू. हे आहे कासारवाडीचं रेल्वे स्टेशन, जिथं मोठ्या गाड्या थांबत नाही पण लोकल थांबत असतात. कदाचित आता जे लोक इथं थांबलेले आहेत लोकलचीच वाट बघत असतील. जर आपण मेट्रो स्टेशनपर्यंत जाऊच तर लोकल आली तर ठीक आहे, दाखवता येईल. नाहीतर मग ठीक आहे, नंतर काहीतरी दाखवत. तसं पुण्यामध्ये मेट्रो सुरू होऊन बरेच दिवस झालेत. मी पण बऱ्याच वेळेस ट्रॅव्हल केलेलं आहे मेट्रोमध्ये. चांगली सर्व्हिस आहे, सगळ्यांनी यूज केली पाहिजे. पण अजून पण काही जणं आहेत जे खूप वर्षांपासून पुण्यामध्ये आहेत पण त्यांनी अजून मेट्रोमध्ये बसण्याची म्हणजे मेट्रोमध्ये अजून ते बसलेले नाही आहेत. टॅग करा अशा मित्रांना जे अजूनही मेट्रोमध्ये बसलेले नाही आहेत. खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत, कोणतं स्टेशन आहे, सिव्हिल कोर्ट. आता आम्ही आलो आहोत सिव्हिल कोर्ट स्टेशनला. आणि इथून आपल्याला मेट्रो चेंज करावं लागते जर आपल्याला वनाज किंवा रामवाडी साईडला जायचं असेल तर. जर आपल्याला सरळ स्वारगेटकडे जायचं असेल तर इट्स ओके, आपण हीच मेट्रो कंटिन्यू करू शकतो. पण आपल्याला दुसरीकडे जायचं आहे म्हणून आपण इथून मेट्रो चेंज करू. पण थोडं रिफ्रेशमेंट म्हणून इथं रिफ्रेशमेंट काउंटर्स आहेत ठिकठिकाणी. इथं जर कोणाला पाहिजे असेल तर जम्बो किंगचं पण एक आउटलेट आहे. हे जे मागचं स्टेशन तुम्हाला दिसतं मित्रांनो, हे आहे छत्रपती संभाजी उद्यानचं मेट्रो स्टेशन. आणि इथं आम्ही उतरलो आणि इथं उतरून आम्ही, हा एक ब्रिज आहे जो इथून असा याला कनेक्टेडच आहे, इथं आलो आहे. आणि हा नदीवरचा ब्रिज आहे. तुम्हाला हे समोरचं असं एक ट्रँग्युलर शेप दिसत असेल, त्याच्या खालचा जो पूल आहे त्याला म्हणतात भिडे पूल. तो जेव्हा पाण्याखाली जातो असं म्हणतात की पुण्यामध्ये पूर आला असं समजतात. मेट्रो स्टेशनवरून खाली उतरून आम्ही आलो आहोत छत्रपती संभाजी उद्यानमध्ये, कारण आमच्या दिदीला आणि माझ्या बायकोला लागलेली आहे भूक. म्हणजे आता पाणीपुरी वगैरे काहीतरी खातील, कोणी भेळ खाईल. आणि इथून आम्ही मग जाऊ आम्ही उद्यानामध्ये, जर सान्वी पण थोडं एन्जॉय करू शकते. ओके, काय काय याच्यामध्ये? हां काढा. सगळ्यात आधी आहे, बाप रे, बाबांच्या गाडीची चाबी. ओके, त्याच्यानंतर काय आहे? हे काय आहे? ओ माय गॉड, हाला फॉर अ रिझन नंबर 7 शार्पनर. ओके, आणि डोक्याची पिन. वाव, एवढ्या सगळ्या गोष्टी तू याच्यामध्ये घेऊन येत होती सोबत.
आता आमच्या मॅडमच्या अंगात येणार आहे, कारण मॅडमला खाली खेळण्या दिसल्या आणि त्या खेळण्यात दिसल्या की मॅडमच्या अंगात येतं ते घ्यायचंच म्हणून. पण जर तसं बघितलं तर त्या सगळ्या खेळण्या ऑलरेडी घरी आहे. एक पण त्यात अशी नवीन खेळणी मला वाटलेली नाही, दिसली नाही, पण तरी पाहिजे असतं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.